आजचा प्रवास डोंबिवली, भिवंडी ते डोंबिवली. डोंबिवलीत रेल्वेच्या मैदानात आम्ही डोंबिवलीकर म्हणून जनता त्यांच्या मार्फत केलेला हा कार्यक्रम आणि त्यांचे 12वे वर्ष. गेल्या वर्षी मला वाटतं मी माझ्या चॅनलवर डोंबिवलीतील एक काही काहीतरी क्राफ्ट अँड काहीतरी चॅनलचं नाव आठवत नाही आता मला, तुमच्या चॅनलवर पाहिलं होतं. त्यानंतर फेसबुकवर 2-3 दिवसावर ती जाहिरात पाहिली. आम्ही डोंबिवलीकर किरबिल वर्ष 12वे, लहान मुलांसाठी फ्री सर्व खेळ. त्यामुळे मी माझ्या मुलीला घेऊन शेवटीला चाललोय सध्या डोंबिवली येथे. काय माहिती हे बघा, त्यांनी मध्ये थांबवला मला. काय थांबवलं होतं माहित नाही, पण बाकी त्यांनी जाऊ दे बोललं तर सोडून दिलं परत. हेल्मेट आहे, सर्व काय फ्री आहे, त्याला पेपर आपल्याकडे ओके. असो, विषय कुठे आडला आपला. हा, साहेब लोक बाजूला उभे असतात आणि दुसरे येऊन अडवतात. मग बाकी साहेब लोक फैसला करतात. आता मला हात दाखवला होता गाडी थांबव, त्यांनी इशारा पण केला गाडी लावायला. ते मागचे साहेब लोक जाऊ दे त्यामुळे यांनी सोडला. असं जो विषय आपला नाही. आपण डोंबिवलीला चालू आहे किलबिल या कार्यक्रमासाठी, जो लहान मुलांसाठी आहे. माझ्यासोबत दिपवलंय मी कार्यक्रमामध्ये जाहिरात होती फेसबुकवर पाहिली आणि मग विचार केला यावर्षी आपण जाऊ. संध्याकाळी 4 ते 10 अशी कार्यक्रमाची वेळ आहे. आणि आपण मुंबई नाशिक महामार्गावर पोहोचलो आहोत. भिवंडीतून निघालो आपण उजव्या हाताला वळण घेऊन मुंबई नाशिक महामार्गावर आलो. आणि इथे जाणार हा महामार्ग आणि मुंबईला. आणि इथूनच पुढे साधारणतः 2-3 किलोमीटर अंतरावर आपल्याला डोंबिवलीसाठी वळण रस्ता आहे. जो मानकोली डोंबिवली लिंक रोड बनत होता, इथे व्हिडिओ आपण गेल्या वर्षी मानकोली डोंबिवली रस्त्यावर आपल्याला डोंबिवलीला जाणे. आणि ते पाहू शकता रस्ता रुंदीकरणाचे काम, त्याला वरते ते माझे वडे. आता जर रस्ता रुंदीकरणाचं काम जे चालू आहे ते काम म्हणजे वरते ते माझे वडे रस्ता आठपत्रीकरण. इथे सायकल लटकवले, सायकलने चालला कुठे लांब चालला असेल बघायला पाहिजे. फोन याच्या आधी आपल्याला सर्व वेळेनुसार आपलं सर्व ठरलं असतं. इतक्या वेळ तिथे जाणं, तितक्या वेळ तिथे जाणं, यावेळेस हे करणं, त्यावेळेस ते करणं. प्रत्येक गोष्टीला वेळेची एक मर्यादा ठरवून ठेवलेली असते. त्यामुळे विचार मनात आला असता कुठे थांबता येत नाही, जाता येत नाही, काय करता येत नाही. तर एखाद्या कामासाठी एखादी वेळ दिलेली असते. आता डोंबिवलीच्या किलबिल कार्यक्रमाला आपण चालू होतो. कार्यक्रम घरी संध्याकाळी 4 ते रात्री 10 पर्यंत आहे, परंतु आपल्याला 1 तासात परत येणे. त्यानुसार बोलू आपल्या वेळेची मर्यादा असते. माझ्या मित्राला मी वेळ दिलेली आहे संध्याकाळी 7:30-8ची. बोललो 7:30 ते 8 मध्ये त्याला एक नवीन मोबाईल घेणे. तो कधीच विचार म्हणजे मला न विचारला मोबाईल घेतलाय. त्यामुळे जरी इथे पोहोचलो तरी मला एकंदरीत 1 तासात सर्व ओळखून पुन्हा येणे आहे. ठाणे ते वरपे रोड वायंडिंग, ठाणे ते माझीवाडा रस्ता रुंदीकरण. हे जे कार्यक्रम किलबिल हे डोंबिवली रेल्वे मैदान 52-4 असा काहीतरी पत्ता आहे. मी तो मॅपवर पाहिला पहिला आणि तो रस्ता पाहून तसा निघालो आहे, आणि तो शोधावा लागला असता. ओली पाता इथे आपण आलेलो आहे. इथे ट्रॉफिक दिसत आहे, इथून झालं ट्रॉफिक नाही म्हणून. आणि या रस्त्यावर ट्रॉफिक कंपल्सरी असते. ट्रॉफिक शिवाय हा रस्ताच नाही दिसू शकत आपल्याला. नेहमीच वाहतूक कोंडी असते नेहमीच. आणि खास करून सुट्टीचा दिवस सोडला इतर दिवशी सकाळी आणि संध्याकाळी त्यावेळेस लोक कामावर येत असतात आणि संध्याकाळी कामावर जात असतात. त्यावेळेस खूपच गर्दी असते, खूपच वाहतूक कोंडी असते. बापरे, वाजत नाही ना. निघू का आपण? निघू ना. हे बघा इतकी जागा काय करायला टाकतात. बाईक ओलांनंतर जागा द्या. मध्ये नको नाही, थोडी तर जागा दे. राहा ना मागे त्याच्या. काय गरज आहे इथं कोपऱ्यात यायला?
आपल्याला जवळ आलेलो आहोत आपण, बरेच जवळ आलेलो आहेत. इथे ट्रॉफिक का लागलेली आहे. लोधा धाम इथे आपण जवळ आलेलो आहे. तिथून आपल्याला डाव्याला वरून घेऊन डाव्या हाताला डोंबिवलीचे जाणे. ठाणे थोडक्यात आधी बसलो ना. त्या दुरून पटापट आलो आणि जसे जवळ आलो वाहतूक कोंडीमध्ये सापडलो. ते चालती फिरते असं नाही की कोंडी झालेली आहे. योगेश अधिकारी दिसते. MH01 AY 7173 AY म्हणजे बावली योगेश. रविवार असताना सुद्धा ट्रॉफिक. ऍक्सिडेंट झाला इथे. हे गाडी बंद पडली इतकी मोठी तेव्हा, म्हणून बंद नाही पडले गाडी नाही काहीच नाही बंद पडले. समोर जे ते ठाणे मुंबई. आणि आपल्याला आता डाव्या हाताने खालती उतर नाही बघा. याच्या गाड्या आल्यात ओमनी जी आले त्या रस्त्याने आपल्याला डोंबिवली जाणे. डोंबिवली मानकोली डोंबिवली ठाणे लिंक रोड बोलतात.